लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतो आहे. आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता भावना व्यंकीसाठी कोर्टामध्ये लढतच असते. जज साहेब म्हणतात की आता या कोर्टाचा या केसचा अंतिम निकालापर्यंत आपण पोचलेलो आहोत आणि भावनाला आता टेन्शन आलेलं असतं की व्यंकीदादा निर्दोष सुटेल की नाही. तेवढ्यात तिथे सिद्धू पोचलेला असतो. तो जज साहेबांना म्हणतो की मला या केसबद्दल खूपच खळबळजनक असा खुलासा करायचा आहे. हे ऐकून भावना आणि कोर्टातले सगळेच खूप हादरलेले असतात आणि सिद्धू साक्षीदाराच्या कठड्यामध्ये येऊन उभा राहतोय. तो म्हणतोय की जज साहेब, श्रीकांत इनामदारचा ॲक्सिडेंट माझ्याकडूनच झालेला होता. त्याचंच हे CCTV फुटेज मी कोर्टामध्ये सादर करू इच्छितो. तर व्यंकीदादा हा निर्दोष आहे. त्याला गाडीसुद्धा चालवता येत नाही. एवढ्या दिवस हा ॲक्सिडेंट माझ्याकडून झालेला आहे हे मला माहितीच नव्हतं. पण जेव्हा हे फुटेज मी पाहिलं आहे तेव्हा मी माझा गुन्हा कबूल करण्यासाठी स्वतः इथे कोर्टात हजर झालेलो आहे. आणि जज साहेब जेव्हा हा CCTV फुटेज बघतायत त्यावेळेस जज साहेब आता व्यंकीला निर्दोष मुक्त करणार आहेत आणि सिद्धूला मात्र त्याने त्याचा गुन्हा मान्य केलेला आहे तो सिद्धसुद्धा होतो. आणि आता जज साहेब सिद्धूला 2 वर्षाची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावणार आहेत.